ताये आता जाऊन शरद झोप आणि सकाळी लवकर उठ. उद्या इष्टीनं जायचं मोबाईल घेऊन येऊ तुला आपला तेवढा उगं पैसे हाय तर इकडे तिकडे जायापेक्षा पाठदेशी म्हणली आता मी तर घेणारच आहे मोबाईल. अगं तू घेणार आहे बरोबर. मग मी काय तुला नाही बी म्हणत नाही, हावरीपणा बी करत नाही. कारण माझं नशीब आहे फुटकं. माझ्या नवऱ्याने कुठली इच्छा पूर्ण केली नाही, मोबाईल घेत नाही, कुठं फिरायला नाही, कुठं आई बापाकडे नाही. माझं नशीब आहे फुटकं. काय करायचं माझ्या नशिबावर मी माझा जोर देते. अगं नशिबाचा जोर आणि ती जाऊ दे. मी आता दोघा नवरा बायको भांडणं काय नको. अगं भांडणाचा इथं विषयच नाही. ती भांडणं मुद्दाम काढते ते खोदून, भांडणाचा विषयच येत नाही तर. पण मेन मुद्दा तुझा नवरा तिला हाकलून काढेल, नाहीतर मी घर सोडून जाईल. काय मला हाकलून काढायला मी काय इथनं सहजासहजी जाणार आहे का? आणि घर सोडून जायला ह्यांनी लय असं किती बी बडाड त्याला घर सोडून जातात तवा. घर सोडून जायला त्याला काळीज लागतं. घर सोडून जाऊन जाऊन कुठं जाणार आहे ती? जाते ना 4 रोज कुठं तर पाहुण्याकडून येत्याला इथं कुठं जाणार आहे जरी गेल तरी. घर सोडून जाईल, घर सोडून जाईल. बापू काय बघतोय वाकून र? बापू जाऊ बापू का वाकून बघतो या? आज आता रोज ह्या खोलीत झोपतो बरं का. इकडं हातरून टाकलं म्हणून नवरा स्वयंपाकाच्या खोलीत बेडवर झोपलाय. आता झोपू बापडीचं आणि नाही हिथं बोलायचं नाही, तोंडा मोहर गप गप बसायचं. लांब जाऊन कशाला मग तिकडे व्हिडिओ करताय? तुला सांगतोय पुन्मे तुला वॉर्निंग देतोय म्हणून. काय नाही त्यांच्या नवरा म्हणतो हिनं लय नेलं घरातनं हे केलं. काय नेलं ग? काय नेलं? काय नसलं तर नेलं असेल. मी म्हणत नाही तुझ्याकडून नेलं असेल. का बघतोय बरं वाकून? पण मला असेल की तुला मी बापू नाही कालवण काय भाकरी तर कवा मी मित्रानं मागितलं. माझा नवरा का नाही 15-20 दिवसाचा बाजार आणि सारखं तर बाजारा नाही चाललाय म्हणून व्हिडिओ केला. सोपून दिसतंय ना आपलं सांगा. सारखं बाजारला चालले मी काय दावत नाही आता बाजार एवढं. आज का आम्ही उपाशी मोडतोय मी. मला तुझ्या दोघात नवरा बायको भांडणं लावून मला काय मोबाईल गेली नाही मला. अगं भांडणं लावायचं तर विषयच येत नाही. भांडायचा विषय मी माझ्या मनानं म्हणते मोबाईल देते तुला का तू मागितलायस मला? हा आपलं हाय नशीब फुटकं म्हणायचं. आज ना उद्या मिळेल माझ्या कष्टानं. गेल नाही तर नाही गेल एवढं काय करा तेव्हा बस शांत. आता रोज बघतेस नवऱ्याला. नवरा किती घेतो तुझा? नवरा घे ना पण नवरा घे नवरा घे ना. मग काय करू नेमकं काय करू सांग. जावा तुम्ही जावा तुमच्या बाकड झोपायला. मी तर हातरून केलं इथं कोण झोपायला? झोपतेली म्हणून केलं. पोरं बी झोपलेली. बाप तिकडे गेला का बोलवून घेतली का गेली पोरं बी. जाऊ बापडीची किती दिवस करतेला असं. मला भ्या घालते तर ह्यांना काय वाटतं या असं भ्या घातलं पुन्मीला तुला हाकलून देईल, मी घर सोडून जाईल म्हणजे ही भीरण फोन घ्यायची नाही असं वाटतं त्यासनी का. गाडीचे टायर कुठं नाही काढले तर तुझा नवरा बोंबलत बसल. काय आता काय बोंबलायचा काय संबंध आहे? माझं कष्टाचं पैसा आहे तर आजपर्यंत सगळं त्यांनाच देत आली मी. पोरींच्या नावावर टाकायचं. टाकले ते की पोरींच्या नावावर. आता अजून टाकायचं त्यासनी. अजून काय टाकायचं ते? काय सगळं आताच टाकायचं का? महिन्यात ह्याच महिन्यात सगळं करायचंय काम? कुठं का अर्थ सुटलं एवढं वॅसलीन लावायला लागलीस? तडकले काम तरी जा तिकडे देतो तुझ्या बालाच. येऊ लागायचं. जावा तुमच्या बापाशी झोपायचं. झोपा. त्यांना पोकळ धमक्या देतात. त्यांना वाटतं भेटेली. काय नाही उद्याच्याला आवर पटापटा. उद्या जाऊ इष्टीला घेऊन येऊ. गाडीत चाक केलं पोपचर काय करायचं नुसतं उकलून टाकले. त्याला बसवलं सकट नाही. आपल्याला बाई माणसाचं येतं का बसवाय? चाक जाग्यावर जाईल नट्ट तेवढी काढून फेकली त्याची. ती बिला पून ठेवलेली अजून गावनाचं सकट ठेवून काय 7 समुद्रात फेकली ठेवलं हे करायचं नाही. जाऊया आपण उद्या. तेवढा तुला फोन घेऊन देते. मोकळी झाली माझी मी शब्दातनं. मी काय हो मला मोबाईल घेतला मी आनंदी. पण तुमच्या दोघांच्यात भांडणं करून मला मोबाईल घेण्यात खुशी वाटेल ना सांगा मला. बघितलं का? ही भांडणं करून मोबाईल नका म्हणते ही. आणि हिला काय म्हणते ती? ही भांडणं लावती या. म्हणजे एवढा बी वाईट विचार कर नका व. एवढा बी
आधीचं सारं उकलून मला सांगताय मला म्हणजे ते काय म्हणते ब्लॅकमेल करते तसं टाळी वाजत नाही. ब्लॅकमेल करते तसं करते ते. टाळीच वाजत नाही. तुमची बी चुकी होती, माझी बी चुकी होती. तेव्हा काय एवढं त्यात काय ठेवा. ती म्हणते तर जाऊ काय तुझी जाऊ माझ्या मरणावर टपली. जाऊ नव्हती टपली, तुमचा भाऊ तुमचा ते दात काढत होता खे 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 करून. विसरला काय तुम्ही आणि भावाला माझ्या तिनं भाग पाडलं तसा विचार करायला. शान खातोय काय भाऊ? विचार बी केला नाही कुणाचं वाईट. ज्याचं त्याचं चांगलं व्हा, परत त्याच्या पाठीमाग माझं चांगलं होईल. मला काय नको. मला मोबाईल आज घेतला 4 दिवस टिकल, वर्षभर टिकल, परत ते बंद पडणारच आहे. मोबाईल द्यायला काय पोट भरणार आहे का मेल मला? टाकत त्यांच्या पोरांच्या नावावर टाकायचं टाक, परत घे, परत घ्यायला येईल. माझं परत साठवते अजून. नाही घ्यायचं असलं तरी मी घे बाया. परत मला अजून कशाला जावं ना माझं मन मोडलं. घ्यायचं असलं तरी मी घे, माझं काय नाही. चल म्हणली तर येते, राहणार नाही तर राहणार. आवर तू फक्त सकाळी लवकर आवर, जाऊ आपण इष्टीनं काम आवर पटापटा. आज मस्त जायचं उरकलं होतं, सगळं केलं होतं. पर मुद्दाम गाडीचा घोटाळा काढला. उद्या सकाळं जाऊ लवकर 9च्या इष्टीनं आणि 3च्या इष्टीनं माघारी दुपारच्या. 2-4 तासच आता ती करूच तर चालू. ही कार्ड घे पहिल्या मोबाईलात, त्यांच्याकडून चालू बी करून आणू फोन तिथनंच. तिथं कशाला कुणाच्या मागं लागायचा या त्या दुकानदाराकडूनच. नवरा माणूस एवढीशी पोरं गाडी चालवते, एवढीशी. माझा भाव 9वी काय 8वी पासून गाडी चालवते. 2-2, 4-4 माणसं घेऊन ती बोललीपर्यंत भाव माझा. तुझा भाऊच का? तर सगळी चालवते ती गावात. 7वी 8वीची पोरं गाड्या चालवते ती, बघित नाही ते गावात. नवरा आता 2 लेकरं झालं तर ह्यांना म्हातारं झालं तर गाडी चालवायला मुद्दा म्हणून करते ती. गाडी आपलं नशीब. गाडी ते चालवाय ग डिगनची आटपाडी येते. त्यांना जायचं नसलं का इथल्या इथं बी ती कारण सांगते ती. आणि लांबच्या ह्याला म्हणायचं मला गाडी चालवाय येत नाही असं ती त्यांचा मुद्दा आहे. चालवाय का होतं येतंय चालवायला, सगळं येतं या. पण अंग काढून घ्यायचं समजा चाललंय त्यांचं, चालू दे. ते भाऊ एका विचारानं राहते ते. आणि आम्ही जरा गोड राहायला लागलं का पोटात दुखतं या. मग राहा की गोडन बोल, पहिली बोलत होत तशी. मग तुम्ही एवढ्या गोष्टीचा तुम्ही का बरं एवढा इश्यू करताय? मोबाईलचा विषय कुठल्या कुठं जाईल बघ म्हणते ते. मग मोबाईलचा विषय तुम्ही कशाला नेता इतक्या लांब? इकडं गोरगरीबाला दान धर्म कर म्हणताय. परक्याला देताना तुम्ही 10 वेळा काही एकदाचा विचार करत नाही. मग आपल्याला देताना का बरं विचार करता? दिलं म्हणायचं, गोरगरिबालाच दिलं म्हणायचं. ह्यांचं काय वाईट हाय, हे हायन ती हायन. जेवढी खाल्लं गासभर करून ठेवलं या, खाव बसू दिवस. आता स्वयंपाक केला तरी अजून जेवणार. त्या घरात झोपले तर जेवण आहे तर बसू तिकडे. रोज दिवस मावळायला जेवते तर आज नाहीच जेवलं. मी काय करू मग? स्वयंपाक केला जेवण जा जेव जा, मग जेव जा जेव जा. घाल तुझ्या नवऱ्याला लेकरासनी जेव जा. लेकरासनी घातलं मी जेवाय. मी खाल्लं गासभर आणि ठेवलंय झाकून. लेकरासनी म्हणलं जेवायला बोलवा. लेकरं म्हणते ती पप्पा रागात आहेत तर रागातच बसू द्या. काय करायचं? लांब जाऊन तळ्याकडे पाण्याकाठाला जाऊन बडा 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 करता या. समोर येऊन हिथं बडा बडा करा माझ्यापाशी म्हणा. काय होतंय का? शांत बस की जरा. धिंगाणा घालतीयस तू. झोपायचं माझ्यापाशी. काय वेसलीन ठेवाय बी दम नाही, घ्यायला बी दम नाही. वेसलीन आहे का तसलं मायश्चरायझर आहे वाटतं. आता कुणाची अंग तडकाय लागली म्हणून आणलंय कुणाला. आता आणलंय वाटतं मग अशी दिदीला आणाय गेल्या. त्यांना करू वाटेल ती करते, त्यांना आणू वाटेल ती आणते ती. आपल्यालाच काय आणायचं ठेवायचं म्हणलं का त्यांच्या तळपायाची आग नुसती मस्तकात जातीय. जाऊ जा जेव जा तू. उठ. चल 2-4 तास नाही खाल्लंय मी. जा खाल्लंय म्या. लेकरांनी खाल्लंय. आता इथं पोरं कोण येते ती बघते झोपायला ना. तर माझी मी झोपून जाते. आम्हाला झोपायचं तुला इथं नाही झोपते. दरभर करून चल चला झोपा. नाही झोपणार तर जा. लेकरं बी फुलवून ठेवले ती.